भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत दणदणीत विजय मिळवला। या मालिकेत सर्वाधिक 151 धावा करणाऱ्या 15 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने आपल्या अफाट खेळाच्या बळावर संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलंय। वैभवने या मालिकेत शानदार कामगिरी करत प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपल्या नावावर केलाय। 15 वर्ष 121 दिवस वयाच्या सूर्यवंशीने अफगाणिस्तानच्या मुजीबुर रहमानचा रेकॉर्ड मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पुरस्कार जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू बनलाय। या मालिकेतील अशाच रेकॉर्डबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। केवळ मालिकावीरच नव्हे तर हरारे येथील सामन्यात 49 चेंडूत 81 धावांची धमाकेदार खेळी त्याने केली होती। या निमित्ताने त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार मिळाला होता। या दरम्यान त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा पुरस्कार मिळवणारा सर्वात तरुण भारतीय होण्याचा पराक्रम केला होता। या यादीत सिएरा लिओनच्या एल्सुने तुरे याच्यानंतर वैभव हा जगातील दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे। या विक्रमासोबतच वैभवने 16 वर्षांच्या वयापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ स्कोअर करण्याचा अनोखा विक्रमही आपल्या नावावर केला आहे। त्याने वयाच्या 15 वर्ष 121 दिवसातच आपली दुसरी आंतरराष्ट्रीय अर्धशतकी खेळी पूर्ण केली। त्याच्या आधी नेपाळच्या कुशल मल्लाने 16 वर्षाखालील वयात एकदा 50+ स्कोअर केला होता। या वर्षात T20 क्रिकेटमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीतही वैभवने कहरच केला आहे। या वर्षी सर्व T20 सामने मिळून 86 षटकार ठोकून भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर तो पोहोचलाय। विशेष म्हणजे T20 मध्ये किमान 100 षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये वैभवचा प्रति चेंडू षटकार मारण्याचा सरासरी वेग सर्वात भारी आहे। तो दर 5.21 चेंडूंवर एक षटकार लगावतो। या संपूर्ण मालिकेत भारताचा आक्रमक ओपनर अभिषेक शर्मा मात्र अपयशी ठरला। त्याने 3 सामन्यांच्या T20 मालिकेत मिळून केवळ 11 धावा केल्या। यामुळे 3 सामन्यांच्या T20 मालिकेत सर्वात कमी धावा काढणारा भारतीय ओपनर तो ठरलाय। त्याने 2018 मधील शिखर धवनचा 19 धावांचा नकोसा विक्रम आता आपल्या नावावर केलाय। या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे। वेगवान गोलंदाज मयांक यादवने पुन्हा एकदा आपल्या घातक माऱ्याच्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलं। T20 मध्ये डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याच्या बाबतीत भुवनेश्वर कुमारच्या विक्रमी 3 वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे। दुसऱ्या बाजूला झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजासाठी ही मालिका अत्यंत निराशाजनक ठरली। तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आतापर्यंत कर्णधार म्हणून 7 वेळा 0 बाद झाला। या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा ॲरॉन फिंच पहिल्या स्थानावर आहे। या मालिकेत श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून कामगिरी कशी राहिली? भारतीय संघाने आगामी मालिकांमध्ये विजयी लहर कायम राखण्यासाठी काय करायला हवे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।